या भंडाऱ्यामध्ये आता सकाळी 7 वाजता चहा पाण्याची आणि ब्रेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे अमरनाथला जाणाऱ्या भक्तांसाठी अनेक भंडारे असे आपल्याला बघायला मिळतील। कठुआ जिल्ह्यामध्ये आहेत सध्या आणि अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी जे भक्त चाललेले लक्झरीने वाहनाने त्यांच्यासाठी भंडारा मोफत व्यवस्था या ठिकाणी भंडाऱ्याची सुरू झालेली आहे। हे भंडाऱ्याची लाईन आहे। कठुआ जिल्ह्यामध्ये भंडाऱ्यामध्ये आता चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। हे समोर भंडारा चालू आहे आणि आता इकडे सगळी व्यवस्था सगळ्या अमरनाथला जाणाऱ्या भक्तांसाठी भंडाऱ्याने मिळते। जवळचे स्वयंपाक वगैरे आज आहे मंगळवार सकाळची वेळ आणि आता या ठिकाणी सकाळी चहाची व्यवस्था चाललेली आहे। हे बघा आता मी चहा घेतोय। सकाळी चहा आणि ब्रेडची आता व्यवस्था या ठिकाणी चहा आणि ब्रेड आता घेतलेली आहे। चला धन्यवाद। भक्तांचा आनंद अगदी गगनात मावेना। बघा भक्तांची सेवा सकाळी 7 वाजता सगळे भक्त भंडाऱ्यामध्ये लाईनीसाठी लागलेले आणि जास्तीत जास्त भक्त महाराष्ट्रातून आलेले कुठून आल्या नागपूर जिल्ह्यातले ते आपल्या महाराष्ट्र तुम्ही नागपूरचे सगळे भक्त आणि आता हे कठुआ जिल्हा आहे आणि कठुआ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गाड्या थांबवल्या होत्या। सगळ्या गाड्या एकत्र सुरक्षेमध्ये या ठिकाणी पुढे जाणार आहेत। रात्री आम्ही 1 वाजता आलो इथे कठुआ जिल्ह्यामध्ये आणि कठुआ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रात्री सर्व गाड्या थांबवल्या कारण पुढे एक गाडी जाऊ देत नाही। या ठिकाणाहून सुरक्षेमध्ये गाड्या जाणार आहेत त्याच्यामुळे आता सकाळी इथून सगळ्या गाड्या एकत्र सोडतील। या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था होती। अतिशय सुंदर मोठा असा पेंडाल या ठिकाणी होता आणि सगळ्या भक्तांची झोपण्याची वगैरे व्यवस्था चांगली झाली। स्नानाची वगैरे सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक भंडारा आहे। या भंडाऱ्यामध्ये इथं आता सगळे भक्त या ठिकाणी चहा आणि ब्रेड असा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत। चाचाजी कहाँ से आहे? एमपी मधून आले। आता तुम्हाला महाराष्ट्रामधून आलेले दाखवले। एमपी यूपी संपूर्ण भारतभरामधून या ठिकाणी भक्त आता अमरनाथच्या दिशेने दर्शनासाठी चाललेले। तर चला आता तुम्हाला आता त्या ठिकाणी जी राहण्याची व्यवस्था होती मोठमोठे पेंडाल आहेत ते सुद्धा मी आता दाखवतो। चला धन्यवाद। रात्री उशिरा आल्याच्या नंतर या ठिकाणी गाड्या थांबवल्या जातात। वाहनातील भक्तांसाठी या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर असा भव्य असा पेंडॉल मंडप या ठिकाणी टाकलेला आहे। वॉटरप्रूफ मंडप आहे। बोर्ड लिहिलेला वेलकम यात्रीज अँड टुरिस्ट टू JK जम्मू अँड काश्मीर ट्रॅफिक पोलीस जम्मू झोन आर्ट युअर सर्व्हिस 24 घंटे सर्व्हिसमध्ये सेवेमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलीस आपल्या आहेत अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसतो। आता भव्य वॉटरप्रूफ मंडप कसा आहे ते मी आपल्याला दाखवतो। बघा हा मंडप आलेल्या सर्व भक्तांची राहण्याची थांबण्याची पंखे सुद्धा लावलेले आहेत। लाईटची व्यवस्था आहे। आम्ही सुद्धा रात्री याच वॉटरप्रूफ मंडपमध्ये झोपलो होतो। रात्री साधारणतः 1 वाजता आम्ही या ठिकाणी आलो आणि पोलीस प्रशासनानं लगेच या ठिकाणी आम्हाला राहण्याची व्यवस्था आहे असं सांगितलं, मार्ग दाखवला आणि चारही बाजूनं संपूर्ण काटेरी तार लावून याला सुरक्षा दिलेली आहे आणि जागोजागी
जम्मू काश्मीर पोलीसचे जवान या ठिकाणी आपल्याला सुरक्षा करताना आढळून येतात। या ठिकाणी मोबाईल शौचालयाची व्यवस्था आहे। आलेल्या भक्ताला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी शौचालयाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। चलो अमरनाथ के द्वार पर रखो स्वच्छता का ख्याल बार बार। रात्री 10, 11, 12, 1 पर्यंत आलेल्या सर्व गाड्या या ठिकाणी रात्री प्रशासनानं थांबवल्या आहेत। पोलिसांचे या ठिकाणी सुरक्षा पथक आहे। सर्व गाड्या एका पथकामध्ये सुरक्षा पथकामध्ये आता जाणार आहे जम्मूच्या दिशेनं। अनेक स्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे। तर सुरक्षा पथकामध्ये सोबतच गाड्यांचा प्रवास इथून पुढे होणार आहे। सकाळी चहा होता, आता या ठिकाणी शिऱ्याची व्यवस्था आहे आणि शिरा बघा किती छान असा शिरा आहे, रबडी टाईप शिरा आहे हा। आता या ठिकाणी सर्व भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। सगळे अगदी लाईनीमध्ये सगळी व्यवस्था आहे। लाईनमध्ये सगळे भक्त शिरा घेत आहेत।